आज आपण एक छोट्या बालकांच्या मुतखड्याची केस बघणार आहेत. तर मुतखड्याचे रुग्ण तर आपल्याकडे रोजच येतात. पण ही केस जरा वेगळी होती. जवळपास 4 चा मुतखडा होता आणि त्या बाळाचे वय होते 5 वर्षे. सहजच समजा इतक्या छोट्या वयामध्ये मुतखडा असल्यामुळे पालक गोंधळलेले होते. त्यासोबत त्याला थोडासा दुसरा एक प्रॉब्लेम होता. तर तो प्रॉब्लेम खूपच छोटा होता. तर मुतखडा हा प्रामुख्याने आधी नीट करावा आणि त्याला ज्या वेदना होऊ लागल्या, चेकअप केल्यानंतर आपल्याला त्या पूर्णपणे मुतखड्यामुळे जाणवल्या. तर त्या केसमध्ये आपण त्या दुसऱ्या प्रॉब्लेमपेक्षा मुतखड्यावर आधी लक्ष द्या आणि तो मेजर प्रॉब्लेम आहे सांगितलं आणि 2 आयुर्वेदिक औषधे दिले. सहजच कसं मोठ्या माणसांना आपण बऱ्याच प्रकारची औषधे देतो, पण बालकांमध्ये थोडीशी अडचण येऊ लागली. फक्त 2 औषधे दिल्या आणि खूप वेदनेमध्ये असल्यामुळे आपण त्याला 5 दिवसांनी सोनोग्राफी करायला सांगितली. आणि 5 दिवसांनी त्यांनी रिपीट सोनोग्राफी केली, तर एक 4 चा खडा निघून गेलाय. तर ही केस आपण बघितली, की लहान लेकरांमध्ये मुतखडा आणि सहजच आयुर्वेदिक इलाज केल्यानंतर तो निघणार सुद्धा लवकर.